Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा. 2029ला आमदार आणि खासदार भाजपचेच आले पाहिजेत, राणेंचं वक्तव्य. नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून निलेश राणे यांचा भावालाच सल्ला. सभेत बोलणं सोपं आहे, पण यामुळे कोणाचा फायदा होतोय, निलेश राणेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ आहे. बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झाले. नितेश राणेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. नितेश राणेंच्या वक्तव्यावर ओमराजे निंबाळकरांचं उत्तर. आमच्यासोबत आले तरच निधी अशा वृत्तीला ठेचायला हवाय, निंबाळकरांची प्रतिक्रिया. नितेश राणेंची वैचारिक उंची लवंगा एवढी आहे. नितेश राणेंची वैचारिक उंची खाली बसल्यावर विलायची एवढी होते. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून निलेश राणेंनी खिल्ली उडवल्यानंतर प्रकाश महाजनांनी सुनावलंय. राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांची ही एंट्री. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. कौटुंबिक सोहळ्यानिमित्तानं गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू अनेकदा एकत्र. विधानसभेला आम्हाला भाजप शिंदेंच्या शिवसेनेनं धोका दिलाय. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांचा प्रचार केला नाही. मनसे नेते प्रकाश महाजन यांचा गंभीर आरोप. लोकांच्या मनात काय ते जाऊ द्या, तुमच्या मनात काय ते सांगा. प्रकाश महाजन यांचं उद्धव ठाकरे आणि राऊतांना आवाहन. सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का. 401 कोटी नव्हे तर वर्षभरामध्ये 14,000 कोटींचा निधी वळवलाय. सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती. तर विविध कारणांसाठी निधी वळवल्याची माहिती मिळते. लाडकी बहिणीसाठी अपात्र लाभार्थ्यांची तपासणी होणार आहे. आयकर डेटाचा वापर करत सरकारकडून योजनेतील विद्यार्थ्यांची लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय. सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवणार. शरद पवार, अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. पवार आणि दादा एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही जोमानं काम करू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांची प्रतिक्रिया. लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा. महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज जारी करा. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक भाजपनं हायजॅक केली. संजय राऊतांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन. तर मोदींना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, राऊतांची टीका. 227 मुंबई महानगरपालिका वॉर्डांचा मनसेचा अहवाल तयार. गटाध्यक्षांचा लेखाजोखा देखील राज ठाकरेंकडे सुपूर्द. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत अहवाल सुपूर्द. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन महानगरपालिका. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 9 जूनपासून प्रभाग गटनिहाय बैठकांचा धडाका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार आहे. 12 तारखेला शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन. या बैठकीमध्ये मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहतील. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध. अबादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांचा विरोध. बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध. फिर्यादीच नाही तर कुठलाच व्यक्ती दोषमुक्ती अर्जाला सहमती देणार नाही. तपासाप्रमाणे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक. कुर्ल्यामध्ये वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश मोर्चा. मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात येतोय. सोलापूरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हाकेंच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. राज्यातील कृषी विभागामधील लिपिकांचं काम बंद. आंदोलन. तर राज्यातील सुधारित आकृतीबंधांमध्ये लिपिक वर्गातील पद कमी न करण्याची मागणी आहे. अहिल्यानगरमधील लिपिकांच्या बंदमध्ये आंदोलन.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झाले. अन्नत्याग आंदोलनाआधी संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराजांच्या समाधीपर्यंत बाईक रॅली. 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी. चंद्रहार पाटील उद्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. उद्या ठाण्यामध्ये 5,000 कार्यकर्त्यांसह उद्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील. गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 6 पैकी 2 मृतदेह सापडलेत. नदीत सकाळपासूनच शोध मोहीम सुरू आहे आणि तेलंगणाच्या भोपालपल्ली या जिल्ह्यातल्या अंबडपल्ली या गावातली ही घटना आहे. कोलंबियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर भाषणावेळी गोळीबार झालाय. उमेदवार मिगुएल उरिबे यांच्या डोक्यामध्ये गोळी झाडल्याचा प्रकार. प्रकृती त्यांची गंभीर आहे. आरोपीला अटक झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्पकडून पुन्हा भारत-पाक युद्धविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न. व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायल आणि हमास युद्धाचा गाझापट्टीतील नागरिकांना मोठा फटका. 5 रुपयाला मिळणारा पार्लेजी बिस्किटचा पुडा हा युद्धग्रस्त गाझा या पट्टीमध्ये तब्बल 2,342 रुपयांना विकला जात असल्याची माहिती आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क. तर कोरोनाचे लक्षणं आढळल्यास तातडीनं तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आक्रमक झाल्यात. मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा. पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी महिला आक्रमक. नांदेडच्या शिवणीमध्ये इस्लामपूर निर्मल महामार्गावर ग्रामस्थांचं आंदोलन. महामार्गालगत नाली नसल्यानंच पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक. बीडच्या परळीमध्ये गोड जेवण कार्यक्रमात पंकजा मुंडेंची उपस्थिती. माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा. भिवंडीच्या मराडे पारड्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये 8 आणि 9 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन. शिवरायांची मिरवणूक देखील निघणार आहे. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मध्यरात्री हाणामारी. अग्रोली गावातली पुलाखालची घटना आणि 1 जण ताब्यात. गुन्हा दाखल. चंद्रपूरमधील इरी नदी खोलीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण. तर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला उद्यापासून सुरुवात होणार. नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद कार्यक्रम. जनतेच्या समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. अमरावतीमध्ये 10,000हून अधिक शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित. भाजप नेते चंद्रशेखर भोयार यांचा आरोप. शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती. मराठवाड्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. पुण्यात आजही पावसाची शक्यता. शहर आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट. तर पुण्यामध्ये आज मेघगर्जना आणि विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. शेती मशागतीच्या कामांना ब्रेक. तर सर्वत्र पाणी साचलं. नाशिकच्या नांदगावमध्ये मान्सूनच्या आगमनानं शेतकरी सुखावलाय. शेती मशागतीनंतर पेरण्यांची लगबग सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 1 तासाच्या पावसात नदी नाले तुडुंब. तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्यातल्या लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली आहे. सुदैवानं जीवितहानी नाही. नागरिकांच्या माहितीनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क. हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर असलेल्या एलदरी धरणात 50% पाणीसाठा. सिद्धेश्वर धरणामध्ये 33%. तर इसापूर या धरणामध्ये 42% पाणीसाठा आणि पावसामुळेच वाढ होते. बीडच्या नांदूर फाटा आणि बालाघाटवर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग. खतं आणि बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी दुकानांवर गर्दी. सांगलीत पावसामुळे अमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता झालाय जलमय. धनगावकडे जाताना शेतकरी, विद्यार्थी, महिलांचा पाण्यातून धोकादायक प्रवास. 7 दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर नाशिकच्या मनमाडमध्ये मुसळधार पाऊस. उकाडानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा.
वाशिममध्ये नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान. 9 महिने उलटूनही मदत जाहीर न झाल्यानं शेतकरी वर्ग नाराज. परभणीतील शेतकऱ्यांचा नवीन पीक विमा योजनेला विरोध आहे. विरोधासाठी जिंतूर ते परभणी शेतकऱ्यांचा मोर्चा. आजपासून पावसाळ्यामधील पहिल्या मृग नक्षत्राला सुरुवात. नांदेडमध्ये शेती मशागतीचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि बळीराजाला पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गोंदियात खरीप हंगामापूर्वी मशागतीच्या कामात शेतकऱ्यांची लगबग. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. नाशिकमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान. परिणामीच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली असून शेतकऱ्यांना नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक 40% अधिक घटली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे 141 कोटी रुपयांचे चुकारे थकले. 13,000 शेतकरी अडचणीत. आधी बोनस, आता चुकारे थकल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरणं भरायला सुरुवात. गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा जास्त आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणांनी तळ गाठलाय. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यानं पाणी पातळीमध्ये घट. साठवण क्षमतेच्या 10% देखील पाणीसाठा उपलब्ध नाही. पुण्याच्या कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेलं वाहतूक बदल मागे घेण्यात आलंय. कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत. कल्याण. नागपूरमध्ये आता अत्याधुनिक AI बेस सिग्नल व्यवस्था. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा उपयोग होणार आहे. नागपूर शहरातील सर्व मुख्य सिग्नलवर AI सिग्नल लावणार. चंद्रपूरमध्ये पिकअप चालकानं टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातली. बल्लारपूर शहराजवळच्या टोल नाक्यावरची घटना आहे. दुर्घटनेत टोल नाका कर्मचारी गंभीर जखमी. यवतमाळच्या वरुड ते झापरवाडी या रस्त्याचं काम संथ गतीनं. पावसाळ्यात अपूर्ण रस्त्यामुळे वाहनधारकांची कसरत. तर प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आता 10 पदरीकरणाचा निर्णय घेतला जातोय. तर लवकरच या संदर्भातला प्रस्ताव सादर होणार आहे. 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ. तर शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर पहिल्या दिवशी 38,987 वाहनांचा प्रवास. 5,000 वाहनं इगतपुरी ते आमळे या टप्प्यावरून धावली आहेत. विठ्ठल रुक्मिणी मातेची टोकन दर्शन व्यवस्था अंतिम टप्प्यात. टोकन दर्शन प्रणालीची चाचणी 15 जूनपासून करण्यात येणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांकडून तयारी सुरू. संत तुकोबांचा आषाढी वारीचा पालखी रथ माणिक राजा आणि सोन्या राजा ही बैलजोडी ओढणार आहे. कर्नाटक आणि सातारा जिल्ह्यातून खिल्लार जातीच्या 2 बैलजोड्या खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय. वाशिमच्या मेडशीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन. पालखीमध्ये 700हून अधिक वारकऱ्यांचा सहभाग. वर्ध्यात संत गेजाजी महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि जिल्हा काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष आणि होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमान हे आरोग्य तपासणी. शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार अविनाश धोडीला अटक. दादरा नगर हवेलीमधून नातेवाईकांच्या घरातून अविनाशच्या मुसक्या आवळल्यात. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात 4,000पेक्षा जास्त जन्मनोंदणीचा घोटाळा झालाय. किरीट सोयमय्या यांचा आरोप. तर तात्काळ कारवाई करण्याची वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे त्यांनी मागणी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर LPGची वाहतूक करणारा टँकर उलटलाय. टँकर उलटल्यानं गॅस गळती. काही घरांना आग लागल्याची माहिती. तर बसला धडक दिल्यानंतर टँकर उलटलाय. रत्नागिरीत बाव नदीजवळ हा अपघात. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुलमध्ये भरधाव ट्रक हॉटेलमध्ये शिरलाय आणि अपघातामध्ये हॉटेलचं नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी मात्र झालेली नाहीये. गोंदियात भर चौकात मध्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची एकाला मारहाण. ओव्हरटेक करून कट मारल्याचा आरोप करत मारहाण. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं या सगळ्या प्रकरणानंतर निलंबन झालं असून व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. साताराच्या खर्शीतर्फ कुर्डामध्ये स्मशानभूमीच्या रस्त्याच्या वादामुळे मृतदेहावर रस्त्यावर अंत्यसंस्कार. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतरही शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला नाहीये. जालन्यातील अंबड शहरालगत असलेल्या तलावामध्ये मृत माशांचा खच. मच्छी व्यावसायिकांचं लाखोंचं नुकसान. मासे मृत कशामुळे झालेत याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नाशिकच्या चांदवड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ. राहुडमध्ये वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला तर महिला गंभीर जखमी आहे. चंद्रपूरच्या आयुध निर्माणांनी चांदात भर दिवसा अस्वलाचा मुक्त संचार. अस्वलाचं तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आहे. सांगलीच्या कृष्णा काठावर आफ्रिकन पाहुणा चातकचं आगमन झालंय. कृष्णा काठावर आफ्रिकन पाहुण्याचं आगमन यंदा वेळेआधीच झालेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष करणार. शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात निर्धार. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये माजी आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न. सोलापूरमध्ये शेटफळमध्ये नागोबाच्या लेझिम संघाचा शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सन्मान. उत्कृष्ट लेझिम सादरीकरण केल्याबाबत प्रशस्तीपत्र देऊन गौरव. ऑलिम्पिकवीर पैलवान खशाबा जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचं हे सादरीकरण करण्यात आलंय. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं. साताऱ्याच्या कराड गोळेश्वरमध्ये हे क्रीडा संकुल बांधण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक. जिल्ह्यातल्या शेतकरी महायुतीला त्यांची जागा दाखवतील नाना पटोलेंना विश्वास आहे. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयार यांच्या जिल्हास्तरीय जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद तर भोयार यांच्याकडून प्राप्त तक्रारींवर तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश. शिंदेच्या शिवसेनेच्या पुणे उपजिल्हाप्रमुखपदी गणेश निगडे यांची निवड. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र. नाशिकच्या मालेगावमध्ये हिंदू साम्राज्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन. संचलन मार्गात नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.